सुटका होईल अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावरती देऊ नका। म्हणून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ, त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं, त्या ठिकाणी असणारा सगळे सोयरे हा कायद्याच्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करावं यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत सरकार मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही आणि जरांगे पाटील 1 इंच सुद्धा मागे सरकणार नाही असा इशारा आम्ही सरकारला या निमित्ताने देतोय। याचबरोबर हे सरकार नेहमी म्हणत असतंय आम्ही हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे। आमचा या सरकारला प्रश्न आहे, मराठे हिंदू आहेत का नाहीत? जर मराठे हिंदू असतील तर त्यांना आरक्षण तुम्ही का देत नाहीत असा प्रश्न सुद्धा आम्ही या बार्शीतून जरांगे पाटलांच्या माध्यमातून विचारत आहोत। त्याचबरोबर आमची सरकारला एक विनंती आहे की तुम्ही सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि आम्ही सरकार त्या विचारानं चालवतो असं तुम्ही म्हणताय। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडावरती गेल्यानंतर रायगडावरती राजसदरेवरती जर तुम्ही एखादी तक्रार सांगितली, राजसदरेपासून रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाऊस्तोवर त्या ठिकाणी त्या शंकेचं निरसन झालेलं असायचं, ते त्या ठिकाणी प्रश्न सोडवलेले असायचे। परंतु अशा कोणत्याही प्रकारचं काम या सरकारनं केलेलं नाही। म्हणून आमची या सरकारला विनंती आहे की तुम्ही जर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असाल तर त्या ठिकाणी फुलेंचा त्याग, त्या ठिकाणी शाहू महाराजांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा कानून तुम्ही विसरला का काय असा प्रश्न आमचा या सरकारला आहे। म्हणून येणाऱ्या या उपोषणाच्या दरम्यान मराठा समाजाच्या ओबीसी मधल्या आरक्षणाचा प्रश्न संपवावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमची या ठिकाणी विनंती आहे। जय जिजाऊ, जय शिवराय।